मैत्रीचा सातबारा. चल. बस बस. अरे कोण आहे का नाही तर 1 2 3 4 5 प्लेट भजी 2 समोसा आणि काय पाहिजे रे 4 मोठ्याने बोल ना 5 कडक गरम चहा घेऊन चल. सर पण हा कॅफे इथे हे पदार्थ नाही मिळणार. कॅफे आहे म्हणजे आम्हाला काय माहिती नाही काय कॅफे आहे ते आणि असले पदार्थ काय मिळत नाही तिथं. एक मिनिट काय प्रॉब्लेम आहे. काय झालं म्हणजे कामगारांना काहीतरी वळण लावा जरा. काय रिस्पेक्ट नावाची चीज आहे का नाही काय. हो पण झालंय काय सर. आम्ही भजी समोसा चहा मागितला तर ही तुमची कामगार हा कॅफे इथं काय असं मिळत नाही असं म्हणते. सर तिचं काय चुकतंय यात. खरंच इथे ह्या गोष्टी मिळत नाहीत. आणि एक मिनिट ती कामगार नाहीये बहीण आहे माझी. मग बहीण घरी ठेवायची. अशानं बंद होईल तुमचं हे दुकान. सॉरी काय ते कॅफे. सर बाकी कस्टमर्सना त्रास होतोय. तुम्हाला अजून काही हवं असेल तर सांगा कोल्ड कॉफी वगैरे. पांचट असतात असले पदार्थ या कॅफे मध्ये राव. खाण्यात कसं झटका पाहिजे. जेवण इथं आहे का. हे बघा शांततेत बोलूया दंगा करू नका. बाकी कस्टमर्स आहेत अशाने येणार नाही कोणी. विचार करतील इथे येण्याआधी. विचार करायला वेळ द्यायचाच नाही ना आपण. आणि हे असले सगळे पदार्थ ठेवायला जमत नसतील ना तर बंद करून टाकायचं हे सगळं. आपल्या बी डोक्याला ताण नको आणि लोकांच्या बी. एक काम करा तुम्ही उठा आणि निघा इथनं. आम्ही जाणारच आहे म्हणून तुमच्या कॅफेला टाळा ठोकायची तयारी ठेवा. मिस योगिता तूच ना योगिता. इथं बाजूलाच या मतदारसंघाचे भाग्य विधाते सन्माननीय हरिभाऊ ढोले यांचे छोटे बंधू म्हणजे आमचे छोटू भैया यांचं हॉटेल सुरू होणार आहे. आणि तिथं चहापासून जम्बो थाळीपर्यंत सगळं मिळणार आहे. तेव्हा तुमचा हे बोजा विस्तार लावायला सुरुवात करा. असं आहे होय. म्हणून अशा उगाचच्या कुरापती काढायला आल्यात का. ए उठायचं आणि निघायचं कळलं ना. सांग तुझ्या छोट्या भैयाला जाऊन हा कॅफे ना कोणाच्या तुकड्यावर उभा केलेला नाहीये. अशा भुरट्या धमक्यांना घाबरून बंद करायला कळलं ना. बघू की बघूच. तीन दिवसात तुझ्या या कॅफेला टाळू शकतो की नाही बघ. आणि आपला शब्द म्हणजे काय करायचं आता. घाबरायचं नाही फक्त. अगं ते छोट्याला घाबरतंय. योगे गावाकडे आता बैलगाड्या शर्यती पळून आणलाय त्याला. त्याची बैलगाडी हरली होती ना म्हणून दमबाजी करत होता. म्हणलं ये आमदार बिमदारचा भाऊ असेल ना तिकडं तुझ्या घरी असा ठोकलाय का नाही त्याला. आता तर आहे ना मी रोजच येऊन बसतो कॅफेमध्ये. बहुतेक त्याला डबल ठोक खायचे म्हणून मस्तीला. दौलत अरे दरवेळी हाणामारी केलीच पाहिजे का. शांततेत प्रश्न सुटू शकतो की. सिद्धार्था तुझ्यातल्या शांततेची गरज अखंड विश्वाला आहे. तू एक काम कर ना. ती लोक जेव्हा येतील ना तेव्हा तिथे ये आणि त्यांना सांग की बाबांनो आम्हाला शांततेत दम द्या. उगाच वादविवाद नको. मोठ्याने आवाज नको. आरती काय कोर्ट आहे का मुद्देसूद मांडायला. सिद्ध्या
मुद्द्याच्या लढाई मुद्द्यानं आणि बुद्ध्याच्या लढाई बुद्ध्यानं लढायच्या असतात, लक्षात ठेव. बरोबर आहे दौलतचं. लातो की भूत बातों से नहीं मानते. हा, त्यांना ना अशीच भाषा पाहिजे. मी पण एक काम करतो, उद्यापासून ना जिमच सुरू करतो. कधी पण गरज पडू शकते ना कोणाला एक फाईट द्यायला. आद्या, तू एक काम कर ना, आतापासूनच जाऊन जिम मध्ये बस आणि कंटिन्यू जिम करत राहा. वाद झाला की आम्ही येतो तुला सांगायला, मग ये डंबेल्स घेऊन पळत. अरे काय चाललंय, हाणामारा केलं तरी नुकसान कोणाच होणार आहे, आपलंच ना. आणि कॅफेवर भांडणं वगैरे नको. एक एक वस्तू योग्य आणि कशी जमवली आहे ना, मी पाहिलंय. बस ते नुकसान आपल्याला नाही परवडणार. वस्तू तर महत्वाच्या आहेतच, पण डोक्याला विकायला लागलं तर त्याला जबाबदार कोण? सिद्ध आहे, डोकीत त्यांना पण आहेत, आपण पण फोडायचे. असल्या लोकांना लय घाबरून बसलं ना की लोक लय फायदा घेतात त्याचा. आणि मागच्या वेळी त्याला ना ऑलरेडी एकदा ठोकलाय, तेव्हा बरोबर पाय लावून पळला. दौल्या, अरे ते तुझं गाव होतं, हे यांचं आहे, लक्षात घे. नाही, मला वाटतं मी एकटीने हँडल केलं पाहिजे हे सगळं. अरे किमान मुलगी आहे म्हणून तरी मारामारीपर्यंत प्रकरण पोहोचणार नाही. नाही, तुम्ही नका इन्व्हॉल्व्ह. तुमच्यात मारामारी झाली, त्याच्यात तुम्हाला काही झालं तर काय करणार आहोत आपण? ठीक आहे, चालतंय. बघ, असं असेल ना तर आजपासून ना तू आम्हाला आमच्या कुठल्याच कामात मदत नाही करायची. ह्या आद्याचं जर भाडं थकलं असलं ना तर याचं भाडं नाही भरायचं. त्या डॉक्टरचे जर कंटिन्यू शिफ्ट असतील ना तर त्याचे कपडे पण नाही धुवायचे. आणि मी जर येड्यासारखा वागायला लागलो ना तर मला समजायला पण नाही यायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, घरात स्वतःचं सोडून कुणाचं जेवण बनवायचं नाही. हे सगळं जर तुला जमणार असेल ना तर नाही फिरकत तुझ्या कॅफेकडे, जा. दौल्या, मी हे मनापासून करते ना रे, तुमच्या काळजीपोटी करते मी. काळजी घेणाऱ्या नाही ना काळजी घेऊन पण द्यायची असते. दौल्या, अरे मी भल्यासाठीच सांगतेस ना, मग मी पण तुझ्या भल्यासाठीच सांगतोय. अगं त्या छोट्याला कसा सरळ करायचा ना हे मला चांगलं माहिती. त्यामुळे तू मला हाकलून दिलंस ना तरी पण मी उद्या येणार आणि त्याच्या उरावर बसणार. ह्यो आद्या, ह्यो डॉक्टर, ती छाया भेटली, आपण आज एक कुटुंब म्हणून राहतो. ह्यो कॅफे ना आपल्या सगळ्यांना जोडणारा एक धागा आहे. तो जर उकडून टाकायची भाषा जर कोण करत असेल ना तर ह्यो दौलत त्याला मुळापासून काढणार, लक्षात ठेव. खरंच. आणि जास्ती काही झालं ना आपण पोलीस कंप्लेंट करूयात. आय कॉल माय अंकल, ही इज अन ऑफिसर. नाही, इतक्यात पोलीस कंप्लेंट नको. जास्ती झालं तर बघू, जाऊ नक्की. 3 दिवसात कॅफे बंद करतो असं म्हणाले ना, बघू काय करतोय तोपर्यंत. येऊ दे त्यांना कॅफेवर. मी पण ना अशी पॅन घेऊन उभं राहते. अगं माझी झाशीची राणी, हर हर महादेव, आक्रमण. 3 दिवसांनी. हो, 3 दिवसांनी. व्यायाम कर, चल. काय का या बसा, तिकडे माग बसा. दौलतराव, कधी येणार आहे ती? माझा हात शिवशिवते ती. जनुशेठ घरी सांगून आलाय काय? नाही, एखादा ठोका पडायचा परत वहिनी आम्हाला इचरायला यायच्या. हा, दौलत शेठ, योजना काय असं वाटलंय तुम्हाला? अहो, गावाकडचं एक फट ठेवला नाही कुस्ती खेळायचा आणि एक पैलवान ठेवला नाही पाडायचा. असं मग धरायची का कुस्ती? करायची का? दररोज. मला बी जिमची बॉडी पाडायला लय मजा येते. आणि कसं आहे, बॉडी असेल आणि ही दंड फुगलेला असेल तर ताकद आहे, असं आहे का? हा, चला दररोज कुस्ती. चला की बघू. तोंडाच्या वाफा लय झाल्या, या फाडत. ए, तू पंच. दौलत, हा कॅफे आहे. मी कधी म्हणलं बँके? हा, अरे चला. सांभाळून बर का. अरे बापरे, आम्हाला मारायला पैलवान बिलवून बोलवले तर काय इथं? घाबरलं सा? तू आणि इथं कसं आहे,
जातीवंत पैलवान आहे ना, जिथं कुस्ती असेल ना तिथं जातो आणि चितपट करून येतो. आठवतंय का चितपट वावरातनं पळून पळून केला? हे तुझं गाव होत, हे आमचं गाव आहे आणि इथं फक्त आमदार साहेबांचा शब्द चालतो. अरे त्याच्यापेक्षा फास्ट माझा हात चालतो, त्याचं काय करायचं? डायलॉग मारताय डायलॉग. ही सगळी डायलॉग माझी बाहेर काढे ना. आणि तुला नीट सांगतोय, इथं बाजूला छोटू भैयांचं हॉटेल होणार आहे. तेव्हा शिस्तीत ह्यो कॅफे आहे ना, उचलायचा जाईल. ए तू त्याच दिवशी सांगितलं होतं ना रे, कॅफे इथून कुठेही जाणार नाही. दवाचा हात लावून दाखव एखाद्या गोष्टीला. एका गोष्टीला एक गोष्ट जागेवर ठेवणार नाही इथं. आणि ह्याच्या जेव्हा उडताय वय तुम्ही, आता आमच्या जागेवर येऊन ह्यो काय करतोय ना, हे आम्हाला बी बघायचंच आहे. लय लाडाला काय हेच करणार. अरे माकडांनो, बघताय काय घाट केला? ए माकडांच्या पिलानो, चला व्हा माग, नाहीतर एका किटलीच्या रट्ट्यातच खाली पाडीन आणि दूध पाहिजे. चल व्हा माग. मी असं ऐकणार नाही तर तुम्हाला दाखवतो सगळ्यांना. काय बघा, छोटू भाईलाच घेऊन येतो इथं. य जा घेऊन ये त्याला. तवर आहे ना मी वावर उडकून ठेवतो, त्याला पळवून पळवून हाणायला. जा. अरे छोटू, अरे कुठं लपून बसलाय? काढू तो उकरून. कुठे रे बाहेर गेली गेली, वाचली बिचारी, नाहीतर मारलाच नाही त्याला. शिट यार, त्यांना सांगितलं का बरं तुम्ही येतोय म्हणून? आम्ही नाही सांगितलं, त्यांना कळालं. बस बस उद्या परत काढतोच त्यांची. ओके एकदम. अरे पण वाचलाच कस काय त्यो? तुम्ही एवढी सगळी असताना तुम्हाला एक मच्छर चिरडा नाही आला? अहो दादा एकटा नाही त्यो, पोरं पोरी बी आहे त्याच्या बरोबर. पुरी मग आपल्या वस्तीतल्या बायका घेऊन जावा ना. अहो तसल्या शिव्या बिव्या देणाऱ्या बायका नाही त्या, म्हणजे कॅफेची मालकीनच पोरगी आहे. अरे मग दावल्या काय एवढा वळावळा करतोय? मागच्या वेळी या गावात जास्त मतदान आहे ना म्हणून त्याला सोडला. पण मला एक सांग, त्या पुरीचा त्याचा काय संबंध आहे? मित्र आहे म्हणतोय तू तिचं. नक्की मित्रच आहे का? ते आता आपल्याला गेल्यावरच कळेल. ठीक आहे. आज होतं ना म्हणून पळून गेली ती. वाटलेलंच मला, म्हणूनच मला टेन्शन नव्हतं. डोल्या छोटू भैया खरंच येतो. उद्या आला तर जणू शेट वावर उठून ठेवले. काय जणू शेट वावर? चला चला तुमच्या बास करा गप्पा, कारण आलाय तुमचा पप्पा. आणि आमचा पप्पा होय? आणि अजून तू तुझ्या भावाच्या जीवावर उठतोयस हा? आणि तो आमचा बाप बनणार होय? अरे बापच आहे मी तुमचा, कळलं का? एकदा बनायचा प्रयत्न केला होतास, तेव्हा काय झालं माहितीये ना? माहितीये ना.
त्याची पण परतफेड करणार व्याजासकट. तुझ्या मैत्रिणीचा कॅफे आहे ना, त्यामुळे प्राधान्यक्रमाने आणि त्याची व्यवस्था लावतो. हा कसं आहे ना दौलत शेठ, तुमचा कॅफे रस्त्याच्या कडेला आहे, त्यामुळे जेसीबी डंपर आत घुसला ना तर चमचा पण शिल्लक राहणार नाही. आम्ही काय करणार नाही, पण आमची साईड इथं शेजारीच चालू आहे, त्यामुळे जेसीबी डंपर ये जा करते. काळजी घ्या आणि नुकसान व्हायच्या आधी सामान हलव. इन्शुरन्स आहे सगळ्याचा, जे व्हायचं ते होऊ दे. एक मिनिट तुम्हा सगळ्यांचा इन्शुरन्स आहे ना? नाही म्हणजे त्याचं काय आहे, हा दौलत आणि हे जनुशेठ मारताना हळू मारतच नाही हो, खूप जोरात मारतात. एकदा चेष्टेत मारलेलं अजूनही दुखतंय. मी डॉक्टर आहे ना म्हणून सांगितलं. तुमचं नुकसान होईल. डॉक्टर साहेब अशी धमकी देऊ नये. तुला अशा ठिकाणी मोडीन ना की प्लॅस्टर कसं करायचं कळायचं पण नाही, कळलं का? कॉल सोड त्याची. नाही सोडायचं. आणि चालेल तुला तर मी स्पेशल धुणार आहे. मग ये की घाबरतोय. हा दादा, कुठल्या कॅफेवर गेलास रे तू? हे आपली साईड चालू आहे ना त्याच्या शेजारी. एका मिनिटात तिथनं दुरीत निघायचं आणि थेट इथं घरी यायचं. अहो दादा, मागच्या वेळी बैलगाडा शर्यतीत ज्यानं माझ्यावर हात उचलला होता ना ते पोरग इथे. आज याला सोडणार नाही मी, ठोकणार म्हणजे ठोकणार आहे. तुला एका भाषेत सांगितलेलं कळतं का नाही छोट्या? पाठ दिशे तिथनं निघ. अरे ज्यांच्यामुळे आपण भाकर खातो त्यांची माणसं आहेत ती. काय? हा, तिथं योगिता कोण आहे विचार आणि त्या पोरीकडे फोन दे. योगिता तुम्हीच आहे ना? ठीक आहे, दादांचा फोन. हॅलो, हा बोलतेय. अगं तिथे जरा चूक झाली आमच्या छोट्याकडनं. त्याला माहित नव्हतं तुम्ही माईंची माणसं आहे. त्याला जरा अजून तेवढं कळत नाही ना. माईंची माणसं? हो, माईंचाच फोन आलता मला. तू भाची आहेस त्यांची म्हणून. अगं माईंचं उपकार आहेत आमच्या घरावर. मी आमदारच माईंमुळे हे असं म्हटलंच तरी चालेल. एवढी वेळ माफ कर त्याला. मी सांगतो छोट्या परत बघायचं बी नाही तिकडे. हो दादा. त्यांची माफी माग आणि तिथं लगेच निघ. हो दादा, पण आपलं हॉटेल भेटेल कॅन्सल. पटकन निघ तिथनं. हा ठीक आहे. माईंची माणसं? हे ते छोट्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. आमदाराचा एकुलता एक भाऊ म्हणे. पण तो आमदार माईनं इतका का घाबरतोय? माई नक्की आहेत तरी कोण? संचिता भाची आहे त्यांची, तिला असेलच माहिती. काय ग? नाही म्हणजे मला काही माहिती नाहीये. मी इथे यायच्या आधीच त्यांना संपर्क केला होता. त्याच्या आधी माझा आणि त्यांचा असा काही संबंध नाही आला. आणि फॉर शुअर मला पण काही माहिती नसणार. पण संचिता, माईन पर्यंत हे सगळं पोचलं तरी कसं? तू सांगितलंस? हो. कशाला? आपण केलं असतं ना हँडल. मी काय मुद्दामून नाही गेलेलो. मला माईंचा कॉल आला होता. ती रेवडीची मावशी आहे, तिच्या मुलाचं लग्न आहे, तू येणार आहेस का? म्हणलं मला नाही जमणार. त्या म्हणाल्या का? मी सांगितलं योगिताच्या कॅफेमध्ये एवढं सगळं काही काही झालं. मग त्या म्हणाल्या आमदार माझ्या ओळखीचे आहेत, जर त्या मुलांनी पुन्हा येऊन दंगा केला तर मला सांग. त्यांनी दंगा केला आणि मी कॉल लावला. नाही पण बरं झालं, जिरली तरी त्या छोट्याची नांगी. एक्झॅक्टली. ते सगळं बरोबर आहे, पण तो आमदार माईंना एवढा का घाबरत होता? एक्झॅक्टली.
तुम्ही का माझा हॉटेलचा धंदा बसवून टाकला सगळा. आता मी काय करायचं? अहो छोटू शेठ, टेन्शन नका घेऊ. आपण एक काम करू, आपण ना इम्पोर्ट एक्सपोर्टचा धंदा सुरू करू. काय बोलताय? ही चांगली आयडिया आहे की. हा, एक नंबर. ही जाती बा गेली.